कार्यान्वित केले जातील। वळूया कृषी क्षेत्राकडे। अर्थमंत्र्यांनी अधोरेखित केलेल्या तिसऱ्या कर्तव्याअंतर्गत सबका साथ सबका विकासमध्ये छोट्या शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर भर देण्यात आला आहे। कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी या अर्थसंकल्पात 1,62,671 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे। मच्छीमार आणि छोट्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी देशभरात 500 अमृत सरोवर आणि जलाशय विकसित करून मच्छीमारांच्या एकात्मिक विकासावर भर दिला जाईल। मच्छीमारीसाठीची मूल्यसाखळी बळकट केली जाईल, तसंच महिला प्रणित गटांना त्याच्याशी जोडलं जाईल। पशुपालकांचं उत्पन्न वाढवण्यासाठी पतसंलग्न अनुदान अभियानाची घोषणा त्यांनी केली। त्याशिवाय कृषी उत्पादनात वैविध्य आणण्यासाठी उच्च उत्पन्न देणारी कृषी उत्पादनं, ज्यात नारळ, चंदन, कोको आणि काजू अशा पिकांसाठी मदत दिली जाईल। विशेषतः नारळ उत्पादकांना लाभ देण्यासाठी नारळ प्रोत्साहन योजनेची घोषणा त्यांनी केली। याचा लाभ 10 लाख शेतकऱ्यांना होईल। तसंच भारतीय काजू आणि कोको पिकांना जागतिक स्पर्धात्मकतेसाठी तयार करण्याच्या दृष्टीनं एक समर्पित योजना आणण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला। भारतीय सांस्कृतिक परंपरेत महत्त्वाचं असलेल्या चंदनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांसोबतच्या भागीदारीतून सरकार पाठबळ देणार आहे। त्याशिवाय अक्रोड, बदाम आणि सुपारीच्या लागवडीलाही विशेष योजनेद्वारे प्रोत्साहन दिलं जाईल। कृषी क्षेत्राला आधुनिक करण्यासाठी भारत विस्तार या बहुभाषी AI साधनाची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली। या ॲपद्वारे कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना सल्ला दिला जाईल।